देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विविध घटकांची नेहमीच मन की बात या माध्यमातून संवाद साधतात. या क्रीडा दिनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आता क्रीडा क्षेत्रामध्ये योगदान देणाऱ्या खेळाडूंशी संवाद साधण्याचं नियोजन केलेलं आहे. 27 ऑगस्ट रोजी सांगली जिल्ह्यातील जे श्रीमती मधुबाई करवारे कन्या महाविद्यालय या महाविद्यालयाला हा बहुमान मिळालेला या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांशी थेट पंतप्रधान कनेक्ट राहून संवाद साधणार आहेत. तर नेमकं हे संवादाचा नियोजन कसं असणार आहे, आपल्यासोबत प्राचार्यांशी पहिला आपण जाणून घेऊ. कसं नियोजन असणार आहे, काय कशा प्रकारची तयारी आहे? 27 तारखेला बरोबर 11:15 वाजता आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी हे आपल्या महाविद्यालयातील श्रीमान आबासाहेब गरवारे हॉलमध्ये उपस्थित असणाऱ्या सर्व खेळाडू, युवक, युवती, विद्यार्थिनी यांच्याशी संवाद साधणार आहेत. या संवादाच्या दरम्यान ते गेल्या 12 वर्षामध्ये भारतानं क्रीडा क्षेत्रामध्ये जी प्रगती केलेली आहे त्याच्याबद्दल माहिती देणार आहेत. त्याचबरोबर या क्रीडा क्षेत्रामध्ये सहभागी होण्यासाठी प्रादेशिक लेवल पासून जे विद्यार्थी, खेळाडू तयार होत असतात त्यांना एक मोटिवेशनल देण्याचा त्यांनी प्रयत्न करणार आहेत. खरोखरच ही मिळालेली संधी आपली सांगली जिल्ह्यातील युवक खेळाडूंना ही मोठी आहे की जेणेकरून या संवादामध्ये ते देखील भाग घेऊ शकतात. त्यांचे विचार, त्यांचे खेळाबद्दलच्या आयडिया देखील ते पंतप्रधानांच्या पर्यंत पोहोचू शकतात, जे आजकाल गरजेचं आहे. आणि अशी संधी म्हणजे सामान्य भागातील एखादा खेळाडू डायरेक्ट आपल्या पंतप्रधानांशी बोलू शकतो, ही युवा कनेक्टची गेलेली मोठी किमया आहे असं मला वाटतं. आणि मला फार आनंद होतो की आमच्या महाविद्यालयाला ही संधी मिळाली हे कार्यक्रम आयोजित करण्याचा. युवा कार्यक्रम क्रीडा मंत्रालय व मेरा युवा भारत सांगली व श्रीमती मधुबाई गरवारे कन्या महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने 27 ऑगस्टला आपण विकसित भारत खेलो इंडिया युवा कनेक्ट हा कार्यक्रम आयोजित करत आहोत. या सांगली जिल्ह्यामध्ये 2 महाविद्यालयांची निवड झालेली आहे, टाईप ए आणि टाईप बी मध्ये. टाईप ए मध्ये श्रीमती मधुबाई गरवारे कन्या महाविद्यालयाची निवड झालेली आहे. या महाविद्यालयामध्ये 27 तारखेला 11:15 वाजता माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी सर युवकांसोबत व्हर्च्युअल इंटरॅक्शन करतील आणि या कॉलेजमध्ये कमीत कमी अराउंड 300 विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. आणि याच्या व्यतिरिक्त जे काही 12 वर्षांमध्ये या पिरियडमध्ये भारताने क्रीडा क्षेत्रामध्ये जे योगदान दिलेलं आहे आणि जे प्रगती केली आहे याबद्दल चर्चा या क्षेत्रामध्ये होणार आहे. आणि टाईप बी जे आहे ते कस्तुरबाई वालचंद कॉलेज या कॉलेजमध्ये हे जे स्क्रीनिंग होणार आहे. तर आपल्या मधुबाई गरवारे कन्या महाविद्यालयाला हा बहुमान मिळतोय, काय वाटतं तुम्हाला? आमच्या कॉलेजला एक वैशिष्ट्यपूर्ण कॉलेज असं म्हटलं जातं. या भागातलं आमचं जे कॉलेज आहे मधुबाई गरवारे, त्या कॉलेजमधून बऱ्याच खेळाडू विजेतेने काम करून चमकलेले आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आणि संस्थेच्या वेगवेगळ्या उपक्रमातून संस्थेला जो बहुमान मिळालेला आहे त्यामुळं मला म्हणजे संस्थेचे अध्यक्ष म्हणून मला खूप समाधान होतंय आणि आनंद पण होतोय आणि करणाऱ्या लोकांचं कौतुक करायचं. नक्कीच खेलो इंडियाच्या माध्यमातून चमकदार कामगिरी करणाऱ्या सर्व खेळाडूंशी पंतप्रधान स्वतः 27 तारखेला सकाळी 10 वाजता बोलणार आहेत. आणि त्याच अनुषंगानं सांगितलेली श्रीमती मधुबाई गरवारे कन्या महाविद्यालयामध्ये सुद्धा हा लाईव्ह स्ट्रीमिंगचा आणि इंट्रोडक्शनचा हा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे. नक्कीच हा या कॉलेजच्या दृष्टीनं बहुमानाचा प्रसंग आहे. मात्र या निमित्तानं क्रीडा क्षेत्रामध्ये ज्यांनी योगदान दिले अशा सर्वांशी माननीय पंतप्रधान हे स्वतः कनेक्ट राहून बोलणार आहेत. आणि ही खरंच मोठी अचिव्हमेंट या क्रीडा क्षेत्रासाठी असणार आहे. दीपक चव्हाण, जय महाराष्ट्र, सांगली.